नमस्कार मित्रांनो, कसं काय तुमच्या भावाच्या आणि व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण थंबनेलवरून तुम्हाला जसं की कळलंच असेल, आज आपण कशावर व्हिडिओ बनवला आहे. मित्रांनो आज आपण आभार बॅनर जो असतो तो आपण बॅनर बनवला आहे. तो बॅनर तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवायचा आहे. आणि तुम्हाला पण PLP किंवा PHD फाईल डाउनलोड करायची असेल तर लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून आपले जे काही दोन्ही फाईल आहे ते डाउनलोड करू शकता. परंतु दोन्ही फाईलला आपण पासवर्ड या व्हिडिओमध्ये एक स्टेपमध्ये देत असतो. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे. पूर्ण बघितल्यानंतर आपला जो काही पासवर्ड आहे तुम्हाला भेटून जाईल. आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये कळवायचा आहे. चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपले जे काही व्हिडिओ आहे सर्वप्रथम आपल्याला भेटून जातील. चला मित्रांनो, आजचा जो काही व्हिडिओ आहे सर्वप्रथम आपण स्टार्ट करूया. मित्रांनो आज आपण आभार बॅनर यावर व्हिडिओ आपण केलेला आहे. आभार बॅनर मध्ये आपण दोन फोटो अप्लाय केलेले आहे. दोन फोटो अप्लाय केल्यानंतर तुम्हाला पण अशा पद्धतीने डिझाईन बनवायची असेल तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे. पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला पण व्हिडिओ बघून तुम्हाला पण डिझाईन बनवता येईल. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे. पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला जे काही आपले फॉन्ट आहे किंवा फोटो कशा पद्धतीने अलाइनमेंट केलेले आहे, नाव कशा पद्धतीने दिलेले आहे ते सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळून जाईल. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे. चला मित्रांनो, आता फोल्डर सर्वप्रथम मी तुम्हाला दाखवतो. PLP किंवा PHD चा आपण फोल्डर दिलेला आहे. फोल्डर दिल्यानंतर ते आपण जी फाईल बनवतो. जी फाईल बनवल्यानंतर ते तुम्हाला मी प्रोव्हाइड करतो. प्रोव्हाइड केल्यानंतर अशा पद्धतीने आपण ग्रुप देत असतो. ग्रुपमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने PHD फाईल भेटून जाईल. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपली जे काही PHD फाईलची साईज बघू शकता 340 MB अशा पद्धतीने तुम्हाला साईज दिलेली आहे. साईज मध्ये जेणेकरून आपली PHD फाईलची साईज कमी जास्त झाली. आपले जे काही फोटो आहे ते 10 MB चे एक फोटो आहे, त्यामुळे तुम्हाला साईज जास्त झालेली आहे. PLP फाईलची साईज सुद्धा बघू शकते इथून. अशा पद्धतीने तुम्हाला 21 MB ची PLP फाईल तुम्हाला दिलेली आहे. आता सर्वप्रथम आपण PHD फाईल ओपन करून दाखवतो. ओपन करण्यासाठी सिंपली आपल्याला डबल क्लिक करायचं आहे PHD फाईलवर. डबल क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने जी काही आपली PHD फाईल आहे ती फोटोशॉप ॲप्लिकेशनमध्ये लोड झाल्यासारखे दिसेल. लोड झाल्यासारखे दिसल्यानंतर आपली जी काही PHD फाईल आहे ती अशा पद्धतीने तुम्हाला भेटून जाईल. PHD फाईलमध्ये तुम्हाला काय काय पद्धतीने ॲड करून दिलेले आहे आणि फोटोला कशा पद्धतीने इफेक्ट मारायचे ते सांगतो. आता तुम्ही बघू शकता PHD फाईल आपण किती कडकमध्ये दिलेली आहे. झूम केल्यानंतर तुम्ही बघू शकता क्वालिटी किती भारी दिसत आहे. अशा पद्धतीने आपण PHD फाईल दिलेली आहे. एक नंबरच्या ग्रुपमध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड जे असतं ते आपण बनवून दाखवणार आहे. बनवून दिलेले आहे. ते कशा पद्धतीने बनवलं आहे ते सांगतो तुम्हाला. एक नंबरला अशा पद्धतीने आपण Pinterest ॲप्लिकेशनमध्ये अशा पद्धतीने एक बॅकग्राऊंड घेतलं. बॅकग्राऊंड घेतल्यानंतर त्याला आपण न्यू लेअर घेतली. न्यू लेअर घेतल्यानंतर आपला जो काही फॉग ब्रश असतो 35 नंबरचा तो घेतल्यानंतर तुम्हाला तिधारचाच कलर अशा पद्धतीने चोरून तिधारचाच कलर अप्लाय करायचा आहे. जसं की तुम्ही बघू शकता एक नंबरच्या लेअरमध्ये कशा पद्धतीने तुम्हाला ब्रश मारून दिलेले आहे. 2 नंबर लेअरमध्ये आपण थोडा व्हाईट म्हणजे फॉग ब्रश म्हणतो तो अप्लाय केलेला आहे. 3 नंबर थँक्स यू अशा पद्धतीने एक नाव दिलेलं आहे. त्याला ओव्हरलॅपिंग दिलेलं आहे. ऑपेसिटी 80च्या आसपास तुम्हाला करायची आहे. 80च्या आसपास केल्यानंतर 3 नंबरच्या लेअरमध्ये परत वरून एक आपण थोडा ब्रश मारलेला आहे. ब्रश मारल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला एक PNG ॲड केलेली आहे. PNG ॲड केल्यानंतर एक लोगो दिलेला आहे. लोगो नंतर अशा पद्धतीने एक नंबरच्या ग्रुपमध्ये अशा पद्धतीने एवढं मटेरियल तुम्हाला ॲड करून दिलेलं आहे. 2 नंबरच्या ग्रुपमध्ये फोटो ॲड करून घ्यायचे आहे तुम्हाला. तर फोटोला आपण कॅमेरा रॉ फिल्टर दिलेला आहे. सर्वप्रथम तुम्हाला जुने आपले जे काही फोटो आहे म्हणजे बिना कॅमेरा रॉ फिल्टर अशा पद्धतीने दिसत होते. तुम्ही बघू शकता आपले जे काही फोटो आहे त्याला आपण कशा पद्धतीने इफेक्ट दिलेला आहे. तुम्हाला पण अशा पद्धतीने इफेक्ट द्यायचा आहे. जर तुम्हाला इफेक्ट देता नसेल येत तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. आपलं जे काही नेक्स्ट व्हिडिओ आहे त्याच्यावर आपण कॅमेरा रॉ फिल्टर कशा पद्धतीने अप्लाय करायचा तो एक व्हिडिओ घेऊन येऊ. अशा पद्धतीने कॅमेरा रॉ फिल्टर अप्लाय करून दिलेला आहे तुम्हाला. त्यानंतर एक मास्क घ्यायचं आहे. मास्क घेतल्यानंतर ब्रश घेतल्यानंतर त्याला इरेज करायचं आहे. अशा पद्धतीने आपण फुल फोटो होता त्याला इरेज केलं. इरेज केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला दिसून जाईल आपल्या जे काही डिझाईनमध्ये आपले अप्लाय केलेलं आहे. त्यानंतर खालचा फोटो आपण ब्लॅक अँड व्हाईट केलेला आहे. पाठीमागला फोटो आपण ब्लॅक अँड व्हाईट केल्यानंतर तो अशा पद्धतीने अप्लाय झालेला आहे. त्याला पण आपण कॅमेरा फिल्टर अप्लाय केलेला आहे. ऑपेसिटी तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार करायचे आहे फोटोनुसार. अशा पद्धतीने केली तरी बेस्ट आहे.
त्यानंतर 3 नंबरच्या ग्रुपमध्ये धन्यवाद म्हणजे जे काय आपलं आभार आपण मानतो, त्यानंतर आपण एक कॅलिग्राफी टाईपमध्ये तुम्हाला धन्यवाद हा शब्द दिलेला आहे. त्याला टेक्स्चरसुद्धा अप्लाय केलेलं आहे. टेक्स्चर अप्लाय केल्यानंतर स्ट्रोक मारलेला होता. स्ट्रोकला आपण म्हणजे स्ट्रोक आपला डुप्लिकेट केलेला आहे, म्हणजे सेपरेट केलेला आहे. सेपरेट केल्यानंतर धन्यवाद नावाला आपण टेक्स्चर अप्लाय केलेलं आहे. ड्रॉप शॅडो मारून दिलेलं आहे नावाला पण. अशा पद्धतीने 3 नंबरच्या ग्रुपमध्ये तुम्हाला धन्यवाद हे शब्द ॲड करून दिलेला आहे. 4 नंबरच्या ग्रुपमध्ये तुम्हाला एवढं नाव टेक्स्ट आहे ते आपण या 4 नंबरच्या ग्रुपमध्ये दिलेले आहे. एवढं टेक्स्ट आपण जे काही आपलं टाकतो ते दिलेलं आहे. 5 नंबरच्या ग्रुपमध्ये आपलाच अशा पद्धतीने एक नाव ॲड केलेलं आहे. नावापुढं आपण जे काही आपलं नाव आहे ते आपण अप्लाय करायचं आहे. अप्लाय केल्यानंतर जर तुम्हाला कंसामध्ये असं पद्धतीने तुम्हाला जसं की चिंतामणी ग्राफिक्स अशा पद्धतीने तुम्हाला अप्लाय केलेलं आहे. जर तुम्हाला करायचं नसेल ते हाईड करू शकता. अशा पद्धतीने 0709 फॉन्ट आहे. त्यानंतर यो पुढचा फॉन्ट 3690 आहे. याला तुम्हाला कोड काढावा लागेल. ऑल फॉन्ट कन्व्हर्टर ॲपमधून तुम्हाला कोड काढायचा आहे. आणि तुम्हाला जर डिझाईनसाठी लागणारे सर्व फॉन्ट जर लागत असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून आपण जे काही व्हिडिओ बनवला आहे तो बघून तुम्हाला पण अशा पद्धतीने फॉन्ट कशा पद्धतीने अप्लाय करायचे आहे, टेक्स्टचे कोड कशा पद्धतीने काढायचे आहे ते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये कळून जाईल. तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. बघून घेतल्यानंतर फॉन्टसुद्धा डाउनलोड करू शकता त्या व्हिडिओमधून. त्यानंतर PNG दिलेलं आहे. थोडं वरून फॉग टाईपमध्ये आपण ब्रश मारलेला आहे. ब्रश मारल्यानंतर एक PNG अशा पद्धतीने ॲड केलेली आहे. फायनल डिझाईन तुम्हाला अशा पद्धतीने भेटून जाईल. आणि मित्रांनो, आजची डिझाईन कशा पद्धतीने वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवायची आहे. आणि आजचा जो काही डिझाईनचा पासवर्ड आहे तो 840030. आजचा जो काही डिझाईनचा पासवर्ड आहे तुम्हाला पण अशा पद्धतीने अप्लाय करून तुम्हाला पण अशा पद्धतीने डिझाईन बनवता येईल. जर डिझाईनमध्ये काय प्रॉब्लेम येत असेल तर आपल्या टेलिग्रामवर तुम्ही कळवायचं आहे, त्याचं तुम्हाला रिप्लाय भेटून जाईल. आणि नेक्स्ट व्हिडिओ कशा राहावा कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. आणि आजचा जो काही व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका. लाईक करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जे काही आपले व्हिडिओ आहे सर्वप्रथम आपल्याला भेटून जातील. आणि मित्रांनो, आपल्याला एक्सपोर्ट ॲज कशा पद्धतीने फाईल सेव्ह करायची आहे ते सांगतो. फाईलवर जायचं आहे. फाईलवर गेल्यानंतर एक्सपोर्ट ॲज म्हणजे एक्सपोर्ट ॲज केल्यानंतर तुमची जी काही फाईल आहे ती कमी MB मध्ये डाउनलोड होते, म्हणजे कमी MB मध्ये सेव्ह होते. तुम्ही बघू शकता 3.8 MB आपली जी काही फाईल आहे ती अशा पद्धतीने एक्सपोर्ट करायची आहे. एक्सपोर्ट केल्यानंतर आपल्याला जे काही फोल्डर निवडायचं आहे ते तुम्ही निवडू शकता. अशा पद्धतीने फोल्डर निवडल्यानंतर सेव्ह म्हणायचं आहे. सेव्ह म्हणल्यानंतर आपली जी काही फाईल आहे ती सर्वप्रथम सेव्ह होऊन जाईल. अशा पद्धतीने तुम्ही कमी MB मध्ये फाईल आपली जी काही असते ती सेव्ह करू शकता. म्हणजे आपल्याला जर जास्त MB म्हणजे प्रिंटसाठी लागत असेल तर तुम्ही काय करू शकता, फाईलवर जायचं आहे. फाईलवर गेल्यानंतर सेव्ह ॲज ऑप्शन आहे इथं भावांनो. सेव्ह ॲज केल्यानंतर इथं तुम्हाला JPG फॉर्मॅट निवडायचा आहे. JPG फॉर्मॅट निवडल्यानंतर सेव्ह म्हणायचं आहे. सेव्ह म्हणल्यानंतर आपली जी काही फाईल आहे ती सर्वप्रथम सेव्ह होऊन जाईल. आणि मित्रांनो, सेव्ह ॲजचं ऑप्शन म्हणजे काय असतं, आपली जी काही PhD फाईल आहे, तुम्ही जर PhD फाईल बनवायला घेतली, जर आपली अचानक लाईट गेल्यानंतर आपली जी काही फाईल आहे ती डिलीट होऊन जाते. त्यामुळे सेव्हचं ऑप्शन दिलेलं आहे. पहिल्यांदा आपण कोणतीही साईज घेतल्यानंतर सर्वप्रथम फाईल घेतल्यानंतर सेव्ह ॲज म्हणजे सेव्ह ॲज करून आपल्याला सेव्ह ॲज केल्यानंतर तुम्हाला इथं PhD फॉर्मॅट निवडायचा आहे. PhD फॉर्मॅट निवडल्यानंतर आपली जी काही फाईल आहे तुम्ही सर्वप्रथम सेव्ह करून घ्यायची आहे. सेव्ह केल्यानंतर Ctrl+S म्हणायचं आहे. Ctrl+S केल्यानंतर तुमची जी काही फाईल आहे आपली सेव्ह होऊन जाते. म्हणजे आपली जी काही लाईट गेली तर आपली फाईल करप्ट होणार नाही. जी काय आपली जेवढी डिझाईन आहे ती आपली सेव्ह ॲज केल्यानंतर ती आपली अप्लाय होऊन जाते, म्हणजे सेव्ह होते. सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला जर फाईल करप्ट करायची नसेल तर तुम्ही सेव्ह ॲजचं ऑप्शन किंवा सेव्ह करू शकता फाईल. अशा पद्धतीने आजचा जो काही व्हिडिओ येतो तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बघत राहा आपलं चॅनल तुमच्या भावाचा. जय हिंद, जय महाराष्ट्र.